मुखेड कंधार विधानसभेचे विकास पुरुष कार्यसम्राट कुंभार सरांनी एक इच्छा व्यक्त केली की बाबा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होते की तुम्ही आमदार करा आणि मी नामदार करतो आणि त्या पुढे जाऊन कुंभार सर असं म्हणाले की त्यांच्यापर्यंत आपल्या भावना ह्या गेल्या पाहिजेत. तर मी कुंभार सरांना सांगू इच्छितो की सर प्रसिद्धीच्या आणि पेपरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ह्या भावना जाण्याला सुरुवात झालेली आहे. त्याची यश प्राप्ती ही लवकरच होईल. कोरवा साहेबाच्या इथे एक कार्यक्रम होता सर, त्यावेळेस तुम्ही आमदार होतात, त्यावेळेस मी असं बोललो होतो की आजी आमदार आणि भावी आमदार हा माझा शब्द होता. आता ह्या प्रसंगी मी असं म्हणतो, योगायोगानं मला संचलनाची जबाबदारी मिळाली की तुम्ही आता भावी आमदार नाही तर भावी नामदार व्हावे अशी आमच्या सर्व मुखेडकरांची इच्छा आहे. मी आदरणीय आमदार तुषारजी राठोड साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण आपलं अध्यक्ष समारोप करा. मानवता विचार मंच मुखेड माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अत्यंत महत्वाच्या विषयावर मुखेड शहरामध्ये या व्याख्यानाचं आयोजन आपण केलेलं आहे. आजचे शिक्षण दशा आणि दिशा या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते आपल्या मुखेडचे भूमिपुत्र महाराष्ट्रातील प्रख्यात तत्ववेत्ते प्राचार्य नागोरावजी कुंभार सर, मंचावरती उपस्थित मुखेड भूषण डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेब, मनोहर पाटील येवतीकर, डॉक्टर शिवानंद अडकिने, डॉक्टर देविदास केंद्रे, सदाशिव पाटील जाधव, डॉक्टर स्वामी साहेब, डॉक्टर इंगोले साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे ते या नगरीचे माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, कार्यक्रमाचे आयोजक बालाजीरावजी लिंगणवाड, मानवता विचार मंचाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित या शहरातील सर्व ज्येष्ठ तरुण बांधव, पत्रकार बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आज आपल्या कार्यक्रमाला यासाठी मला उशीर झाला त्याबद्दल मानवता विचार मंच आणि उपस्थित सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतो. आणि शिक्षणासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयावर व्याख्यान द्यायला, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायला मागच्या अनेक दिवसांच्या अनेक वर्षानंतर कुंभार साहेब पुन्हा मुखेड या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचं मुखेड शहरामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि मानवता विचार मंच आणि बाबू सावकार देबडवार या दोघांचंही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत महत्वाच्या विषयावरती हे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलंय. शिक्षण ही फार मोठी संकल्पना आहे, त्यामुळं एक दोन भाषणं तासभराच्या व्याख्यानामध्ये शिक्षणाला आपल्याला समावेश करून घेता येणार नाही. पूर्वीची भाषणं मी काही ऐकली नाहीत, परंतु कुंभार सरांनी अत्यंत मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी केलं. बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या, परंतु एका गोष्टीवर कुंभार सर माझं दुमत आहे की आपण ही राज्यामधील असेल किंवा देशामधील जी शिक्षणाची आजची दशा आहे, या दशेला जर आपण केवळ सरकारला, शासनाला आणि राज्यकर्त्यांना जर आपण दोष द्यायला लागलो तर मला वाटतं की चुकीचं होईल. किंवा केवळ राज्यातलं, देशातलं सरकार किंवा राज्यकर्ताच ही व्यवस्था दुरुस्त करू शकतो किंवा याच्यामध्ये बदल घडू शकतो, हे सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटतंय. नक्कीच सरकारचा किंवा शासनाचा, राज्यकर्त्याचा याच्यामध्ये सहभाग मोठा असू शकतो, परंतु सर्व गोष्टीच्या मुळाशी सरकार नाहीये, तर त्यामध्ये आपण सगळेजण सुद्धा आहोत. आज या ठिकाणी या सभागृहामध्ये जेवढे जण आपण उपस्थित आहोत, यापैकी बहुतांश हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यावेळेसची जेव्हा आपण शिकलात
त्यावेळेसची शैक्षणिक स्थिती काय होती, त्यावेळेस शिक्षणाच्या काय व्यवस्था होत्या आणि आजच्या या समाजामध्ये शिक्षणाच्या काय व्यवस्था आहेत, याचा जर आपण विचार केला तर आपल्याला याचं उत्तर मिळेल की जेव्हा तुम्ही शिकलात तेव्हा ग्रामीण भागामध्ये कुठली शैक्षणिक व्यवस्था नव्हती, शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हते. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट झालात तेव्हा तुम्ही नांदेडला जाऊन शिकलात, कोणी लातूरला शिकलं, मुखेडला कॉलेज नव्हतं. आणि बहुतांश तेव्हाचे विद्यार्थी जेव्हा शिकायला गेले तेव्हा कुठले हॉस्टेल सुद्धा नव्हते. आणि त्यावेळेस स्वतःच्या शेतामध्ये धान्य घेऊन जाऊन स्वतःच्या हाताने भाकरी करून किंवा स्वयंपाक करून शिकलेले आपण सर्वजण आहोत. आणि या ठिकाणी शिक्षणावरती आपण विचार मंथन करत आहोत. परंतु आज सरकारनं प्रत्येक गावामध्ये आपण शाळा निर्माण केली, गोरगरिबांच्या मुलांसाठी ती मुलं शिकली पाहिजे याची आपण व्यवस्था म्हणून आपण हॉस्टेल निर्माण केले. पूर्वी वसंतनगर हे माझ्या काकांनी आणि वडिलांनी उभं केलेलं संकुल हे ग्रामीण भागातलं सगळ्यात मोठं संकुल होतं. पण मी बघतो की माझ्या बाजूला रुई असेल, पेठवडज असेल, यासारख्या लहान लहान गावामध्ये आता ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आलेले आहेत. परंतु आज पाहतोय की भौतिक व्यवस्था आपण निर्माण केल्या, परंतु या इमारतीमध्ये शिक्षण द्यायला त्या ठिकाणी नित्यमूल्य जपणारे ते शिक्षक त्या ठिकाणी उरले नाहीत. आणि जर शिक्षक उरले असतील तर त्यांचं ऐकायला त्या समोरच्या बाकावरती विद्यार्थी बसत नाहीत. हे आजचं वास्तव आहे. त्यामुळे माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे की ही व्यवस्था कोण्या एका माणसानं किंवा सरकारनं बिघडवलेली नाहीये. या व्यवस्थेला भविष्य काळामध्ये ज्याप्रमाणे या राष्ट्रामधल्या सगळ्याच व्यवस्था आता रिफॉर्मच्या वर्जवर आहेत, नव्यानं त्या व्यवस्था उभ्या राहणार आहेत. आणि मला असं वाटतं की ही सुद्धा व्यवस्था आता नव्यानं उभी केली गेली पाहिजे. एकीकडं इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पेव फुटलेत, त्या ठिकाणी आपण पाहतोय की पालकांची विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी आहे. आमदार म्हणून काम करत असताना मी प्रत्येक वर्षी माझा अनुभव आहे की ज्ञानमाता शाळेला आम्हाला ऍडमिशन घेऊन द्या. अजून कुठल्या कुठल्या 2-4 शाळा नांदेडमध्ये आहेत. अनेक लोकांना मी पत्र देतो, त्यांना फोन करून सांगतो बाबा माझ्या मतदारसंघातले आहे, त्यांना प्रायोरिटी द्या. आणि एकीकडं ज्या शिक्षणावरती महाराष्ट्र सरकार वर्षाला 50,000 करोड रुपये खर्च करते फक्त आणि फक्त वेतनावर, शिक्षकाच्या वेतनावर हे राज्य सगळ्यात जास्त पैसे खर्च करणार हे राज्य आहे. 50,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदच्या शिक्षकाच्या वेतनावर राज्य खर्च करतं. आणि कॉलेजमध्ये, सिनियर कॉलेजला देशामध्ये UGC पैसे खर्च करते. परंतु आज आपण पाहतोय की जिल्हा परिषदच्या शाळेकडं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली आहे. एकीकडं शिक्षणाची ही अवस्था, सरकारी शिक्षणाची ही अवस्था असताना प्रायव्हेट शाळेमध्ये लोकांची गर्दी वाढलेली आहे. आणि एकंदरीत पालक आणि पाल्य जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत यांच्या डोक्यामध्ये प्रचंड बायस तयार झालेलं आहे. हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. फक्त आणि फक्त मार्काला समोर ठेवून मार्क ओरिएंटेड एज्युकेशन सिस्टीम ही या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आहे. आज आपण त्या इंग्रजी माध्यमातल्या शाळेच्या मुलांना जर आपण प्रश्न विचारलात तर त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली त्यांना माहित नाही, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते माहित नाही, या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुणी कुणी आपलं योगदान दिलं याबद्दलचा कुठला इतिहास त्यांना माहित नाही. आणि आजच्या पालकांना सुद्धा हे ते कन्व्हिन्स आहेत, त्यांना माहित नाही की आपल्या मुलाला काही आलं का आम्हाला माहित नाही, पण त्यांना सीईटीला मार्क पाहिजे, त्यांना नीटला मार्क पाहिजे, अशी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं जर ह्या सर्व व्यवस्थेला आपल्याला बदलायचं असेल तर यामध्ये सर्वांचं योगदान असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं मला वाटतंय की पालक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि पालकांनी जोपर्यंत आपल्या पाल्याला योग्य दिशेनं, योग्य शाळेमध्ये, योग्य इन्स्टिट्यूटमध्ये आपण नाही पाठवलं तर भविष्य काळामध्ये शिक्षणाची ही जी आपण दशा म्हटलंय ही दशा अधिक गंभीर होऊ शकते. आणि खऱ्या अर्थानं हे बदलायचं असेल तर समाजामधल्या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन भविष्य काळामध्ये काम करावं अशी सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो. मानवता विचार मंच,
बाबू सावकार देबडवार, आपल्या सगळ्या सर्व चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन अत्यंत महत्वाच्या विषयावर या व्याख्यानाचं आपण आयोजन केलं आणि हा संवाद या ठिकाणी आपण घडवून आणला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.